फायनल डे आहे ट्रिपचा. आज आहे सप्टेंबर 2 आणि सकाळचे वाजलेले आहे आता 7:18. आम्ही निघालो आहे आता रिच रेल्वेसाठी, राईट? रॉयल गॉर्ज रेल्वे. हे सगळं बुकिंग वगैरे आहे जे माधुरीने केलं आहे. त्याच्यानंतर मृणाल रेडी आहे, माधुरी रेडी आहे, मी पण रेडी आहे. अभिभाऊ गाडी चालवतो आहे. आम्ही निघालो आता, ऑन द वे आहे. आता हे ऑलमोस्ट किती 1 तासाचा ड्राईव्ह आहे, राईट? येस, 56 मिनिट्सचा ड्राईव्ह आहे, जसं की तुम्हाला दिसू शकतं इथं. आणि बस आता 56 मिनिट्सची ड्राईव्ह झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. आज पूर्ण आम्ही ओपन रेल्वेमध्ये जाणार आहे, ग्लासवाल्या. तर खूप मजा येणार आहे आणि सगळे सिनिक राऊट्स घेते ती रेल्वे. तर बस दाखवतो मी तुम्हाला सगळं आज की किती चांगलं असणार आहे सगळं आणि कशी आहे आता ही आपली एंड डे कसा आहे आपला या ट्रिप. पोचलो आहे, मागे ट्रेन उभी आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही गाडी पार्क केली आहे इथं आणि आता त्या ट्रेनमध्ये आम्ही जाणार आहे पूर्ण राईड करण्यासाठी. आणि आय एम होपिंग दॅट की अमेझिंग एक्सपिरियन्स राईड. मृणाल रेडी आहे, अभिभाऊ आणि माधुरी चेक इन करायसाठी गेले आहे, त्यांच्याकडे तिकीट्स आहेत. तर बस आता आम्ही चेक इन वगैरे करू, बसलो एकदा की मी तुम्हाला दाखवतो पूर्ण ट्रेन कशी आहे. तर इकडे ट्रेन उभी आहे, ती ज्या ट्रेनमध्ये आम्ही जाणार आहे ती पूर्ण असे माउंटेनमधून घेऊन जाते आणि त्या ट्रेनला सगळे काचाचे कंपार्टमेंट्स आहे, जेणेकरून सगळं तुम्हाला बाहेरचं आम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने दिसणार आहे. मृणालला कॉफी पाहिजे आणि इथंच जवळच कबूस कॉफी म्हणून आहे, तर आम्ही आता तिथं चाललो आहे. एकदम ट्रेनच्या डब्यासारखंच आहे. तर आता इथं एंट्रन्स आहे. हे हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो वी हॅव दिस कुपन ॲज वेल फॉर $1 ऑफ. तर आता ट्रेनचं चेक इन सुरू झालं आहे. मृणालच्या हातात कॉफी आहे. मृणाल, कॉफी कशी आहे? मस्त आहे एकदम. आता आम्ही चाललो आहे बोर्डिंग गेट्सकडे, रॉयल गॉर्ज रूट. आता हे गिफ्ट शॉप आहे इथं. त्यांनी ट्रेन बोर्ड करायच्या आधी ठेवलं आहे. तर सगळे कॅप्स आहे, टी शर्ट्स आहेत, त्याच्यानंतर मग्स वगैरे, बेसिकली सुवेनिर्स आहे, हे सगळीकडेच असतात. आणि अशा ठिकाणी जेव्हा पण सुवेनिर्स दिसतात तुम्हाला तेव्हा खूप एक्सपेन्सिव्ह असतात. आता आम्ही आलो आहे ट्रेनजवळ. ही अशी ही ट्रेन आहे पूर्ण आणि आता आम्ही बोर्ड करणार आहे ट्रेनमध्ये. एकंदरीत मला फार मजा येत आहे. एकदम जबरदस्त ट्रेन आहे, काचेचे कंपार्टमेंट्स आहे सगळे आणि आम्ही रेडी आहे टोटल. तर आता पोचलो आहे आम्ही. अभिभाऊ आणि माधुरी चढत आहे ट्रेनमध्ये ऑलरेडी. आमचं बोर्डिंग गेट 1 आहे. आता इथून असं येतं. गुड मॉर्निंग. असं एंट्रन्स आहे आता ट्रेनचं. आम्ही आज चाललो आहे ट्रेनच्या. असं वरचं कंपार्टमेंट आहे. वर चढून गेलो की त्यानंतर असे काचेचे कंपार्टमेंट्स आहे. खूपच चांगलं आहे, एकंदरीत मस्त आहे एकदम. आम्ही बसणार आहे. आम्ही चाललो आहे एका ट्रान्सपरंट बोगीकडे. तर ही अशी ट्रेन आहे पूर्ण आतमध्ये. इथं बार आहे पूर्ण ट्रेनच्या आतमध्ये. इथं त्यांनी सगळं बियर, ड्रिंक्स वगैरे सगळं सर्व करतायत ते. आणि आम्ही आता चाललो आहे एका पूर्ण ट्रान्सपरंट कंपार्टमेंटमध्ये, म्हणजे आम्ही पण चांगले व्ह्यूज बघू शकतो आणि मी तुम्हाला पण चांगले व्ह्यूज दाखवू शकणार. ओके, आता पुढे आपण पूर्ण ट्रेन दिसते बघा मागे. खूपच जबरदस्त नजारा आहे. ॲक्च्युली याच्यानंतरचं कंपार्टमेंट जे आहे ते पूर्ण ओपन आहे आणि जबरदस्त मजा येणार आहे आपल्याला. आणि आता आम्ही पोचलो इथं बेस्ट व्ह्यूजसाठी. काय जबरदस्त व्ह्यू आहे पूर्ण या ओपन कंपार्टमेंटचा. मी तुम्हाला दाखवतो. तिकडनं मागणं पण येत आहे. खूपच जबरदस्त आणि अमेझिंग व्ह्यू आहे. त्याचं खाली पाणी आहे खळखळतं. जर तुम्ही इकडे आले कोलोराडो स्प्रिंगच्या साईडला तर नक्की ही ट्रेन घ्या. आणि या ट्रेनचं पूर्ण लोकेशन वगैरे मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, कसं आहे, काय आहे, कसं घ्यायचं आहे. आणि आता आम्ही एका ब्रिजवरून जाणार आहे थोड्याच वेळात, त्यासाठी आम्ही इथं आलो आहे.
तर बस आता तो ब्रिज आला की दाखवतो. तो म्हणता सगळ्यात अमेझिंग व्ह्यू आहे. आता मुलात मागे आहे, अभिभाऊ तिकडे उभे आहेत, त्या साईडनी पूर्ण व्ह्यूज बघताय ट्रेनचे. पण जबरदस्त आहे. असं हे पूर्ण वरचा व्ह्यू आहे. आता आम्ही अनुभवतो. चालूच आहे आमची ट्रेन, आता वापस चालली आहे. आणि विशेषतः याची अशी आहे की आम्ही ज्या साईडने गेलो, दोन्ही साईडने इंजिन आहे ट्रेनला. आणि दोन्ही साईडने इंजिन असल्यामुळे काय झालं की जाताना या साईडला गेलो, येताना आता या साईडला चाललो आहे. आणि बघा तुम्ही नजारा बघा काय जबरदस्त आहे. आणि असं तुम्ही बाहेर आले की असं तुम्ही वाकून वगैरे बघू शकता. एकदम पहाडाच्या मधातून एकदम ही ट्रेन चालली आहे. एकंदरीत खूपच चांगला एक्सपिरियन्स आहे हा. मजेदार आहे एकदम. आता ट्रेनची राईड झाल्यानंतर आम्ही आता एका ठिकाणी स्टॉप घेतला आहे. ते म्हणजे आहे जेवायसाठी. आणि या हॉटेलचं नाव आहे गोदावरी ट्रुली इंडियन. आणि या हॉटेलचं आय गेस ॲम्बियन्स खूपच चांगला आहे, त्यामुळे आम्ही हे डिसाईड केलं की टेस्ट तर चांगलीच आहे, रिव्ह्यूज चांगलेच होते आणि ॲम्बियन्सही चांगले आहे. बघा इथं पूर्ण असे बुफे आहे इथं, तर त्यामुळे मजा येणार एकदम. होणार बुफे आहे जमलं ना, बेस्ट एकदम बुफे आहे. आणि सगळ्यात पहिले मृणाल घेते आहे भेंडी मंचुरियन. इकडे ऑक्रा असं नाव देतात, लिहिलेलं आहे त्यांनी, ऑक्रा म्हणतात ॲक्च्युली भेंडीला इथं. तर ते घेतो आम्ही. त्याच्यानंतर मिक्स व्हेज बोंडा आहे इथं. इकडे रस्सम सांबर आहे, राईस आहे, स्पिनच राईस आहे दाल तडका. त्यानंतर कॅबेज पोरी आला आहे, पनीर टिक्का मसाला आहे, चिंटा चिगुरा व्हेज आहे. नंतर पोंगल आहे, वडा आहे, बटर नान आहे, व्हेज दम बिर्याणी आहे इथं. त्यानंतर इकडे पापड वगैरे आहे, रायता आहे, फ्रूट्स आहे, सॅलड आहे. नंतर इकडे चिकन आहे सगळं. हे सगळं नॉनव्हेजचं सेक्शन आहे, चिकन दम बिर्याणी वगैरे. त्याच्यानंतर साबुदाण्याची खीर आहे इथं. सो तिथं आहे गुलाबजामुन. आणि इकडे चहा आणि ज्यूस आहे. तसंच इकडे स्वीटमध्ये फ्रूट कस्टर्ड आणि कर्ड राईस. तर आता आम्ही सगळं भरून घेतलं आहे. इकडे मृणाल आहे, माधुरी आहे, अभिभाऊ आहे. आम्ही आता जेवतो आहे, तर चला तर तुम्हाला जेवल्यानंतर भेटतो. तर आता आम्ही एअरपोर्टला पोहोचलो आहे आणि आमची फ्लाईट आहे युनायटेड एअरलाईन्सची इथून डेन्व्हरपासून डॅलस. तर मी तुम्हाला दाखवतो, आमची फ्लाईट आलेली आहे ऑलरेडी. आता एका तासामध्ये फ्लाईट बोर्ड होणार आहे. ॲक्च्युली 40 मिनटामध्ये फ्लाईट बोर्ड होणार आहे आणि एका तासामध्ये फ्लाईट डिपार्ट होणार आहे. मी दाखवतो तुम्हाला, फ्लाईट आली आहे आमची. तर ही आमची फ्लाईट आहे, इथे लागलेली आहे. सध्या आम्ही आता A14ला आहे आणि सगळ्या बॅग्स वगैरे आम्ही इथं ठेवल्या आहे. आता जस्ट अभिभाऊ आणि माधुरीचा आता कॉल आलेला. तर ती लोक म्हणत आहेत की ते येत आहेत, कारण की A40 समथिंगमध्ये त्यांचा लाऊंज ॲक्सेस आहे. त्यांची फ्लाईट 2 ते 2.5 तासानंतर आहे, त्याच्यामुळे ते लाऊंजमध्ये बसणार आहे. आणि बट त्यांची ॲक्च्युअल फ्लाईट जी आहे ती कॉन्कोर्स Bवर आहे, जे की इथून थोडंसं दूर आहे ए कॉन्कोर्सवरून. पण खाली इथे ट्रेन्स आहेत, तर ते ट्रेन्सनी वापस जाऊ शकतात. तर ते आता येत आहेत, त्यांना आम्ही भेटू. ते आम्हाला सी ऑफ करतील आणि त्याच्यानंतर ते लाऊंजमध्ये जाऊन बसतील आणि त्यांच्या फ्लाईटच्या टाईमला ते कॉन्कोर्स Bला जातील. तर बस आता ते आले की मी तुम्हाला भेटवतो. आणि आता ही ट्रिप इथं संपते आहे आमची. अभिभाऊ माधुरी आले, आम्ही थोडा वेळ बोलत बसलो आहे, मी रेकॉर्ड नाही केलं. आता ते चालले त्यांच्या लाऊंजकडे आणि आमची फ्लाईट नेक्स्ट 15 मिनटामध्ये आता बोर्ड होणार आहे. तर बस आता आम्ही त्यांना सी ऑफ करतो आहे. मृणाल इथं आहे आणि 1 मिनटं जातो त्या साईडनी. मला कुठून जाता येईल, अरे मला कुठून जाता येईल. चला चलो, कसं वाटतंय?